नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या चॉकलेटच्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा। आता हा बॉक्स आपल्याला कट करायचा आहे, त्यासाठी इथे मी चाकूचा वापर करणार आहे। चाकूने आपण हा बॉक्स फक्त 3 बाजूने कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे। आता हा जो बॉक्सचा पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला त्रिकोणी कट करायचा आहे। त्यासाठी इथे मी स्केलने मेजरमेंट करून घेत आहे। कैचीने आता आपण हा भाग कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी हा त्रिकोणी कट करून घेतलेला आहे। आता सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा बॉक्स मी कट केलेला आहे। आता इथे आपल्याला बॉक्सचा जो वरचा भाग आपण कट केलेला होता त्याच्यातील एक कार्डबोर्डची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने इथे मी कैचीने ती व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते नंतर बघणार आहोत। अगोदर या बॉक्सला आपल्याला डेकोरेट करायचा आहे, त्यासाठी इथे मी गिफ्ट पेपरचा वापर करणार आहे। अशा पद्धतीचा हा गिफ्ट पेपर घेऊन आपल्याला या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने तो व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे मी फेविकॉलचा वापर करणार आहे। अशा पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला फेविकॉल लावून हा गिफ्ट पेपर आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे मी सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा गिफ्ट पेपर लावून घेत आहे। वरच्या बाजूचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आतल्या बाजूला आपण फोल्ड करून घेतलेला आहे। या बॉक्सचा जो त्रिकोणी भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला हा गिफ्ट पेपर आतल्या बाजूला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। आता जो शिल्लक राहिलेला गिफ्ट पेपर आहे तो आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे कैचीने कट करून घेऊया। अशा पद्धतीने बॉक्सच्या बाहेरच्या आणि वरच्या बाजूला आपण हा गिफ्ट पेपर व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे। आता जी आपण पट्टी कट करून घेतलेली होती तिला सुद्धा हा गिफ्ट पेपर आपण व्यवस्थितपणे एका बाजूने लावून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बाजूने हा गिफ्ट पेपर व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायचा आहे। या पद्धतीने ही पट्टी आपण तयार केलेली आहे, ती पट्टी आपण या बॉक्सच्या आतल्या बाजूला घालणार आहोत। अशा प्रकारे बॉक्सच्या खालच्या बाजूला ही पट्टी आपल्याला व्यवस्थितपणे दाबून लावायची आहे। हा बॉक्स तुम्ही आता बघू शकता, सर्व बाजूने आपण व्यवस्थितपणे हा गिफ्ट पेपर याला लावून घेतलेला आहे। या बॉक्सला आपल्याला आणखीन थोडं डेकोरेट करायचं आहे, त्यासाठी इथे मी या पद्धतीचा टेप घेतलेला आहे। अशा प्रकारचा हा गोल्डन टेप आपण या पद्धतीने बॉक्सच्या वरच्या बाजूला लावून घेणार आहोत। तसेच जो त्रिकोणी भाग आहे त्याला सुद्धा या पद्धतीने मी हा टेप लावून घेत आहे। तुमच्याकडे असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता। आता हा बॉक्स तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे हा आपण बॉक्सपासून ऑर्गनायझर तयार केलेला आहे। आता इथे जो त्रिकोणी भाग आहे त्याच्या वरच्या बाजूस या पद्धतीने होल तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून ते आपल्याला भिंतीवरती सुद्धा अडकवता येईल। याचा उपयोग आपण या पद्धतीने आपल्याला जे काही सामान ठेवायचं आहे त्याच्यासाठी करायचं आहे। येथे मी याच्यामध्ये क्राफ्टिंगसाठी जे काही सामान लागतं ते याच्यामध्ये ठेवणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आता हा बॉक्स तुम्हाला भिंतीवरतीही अडकून दाखवते। अशा प्रकारे हा बॉक्स तुम्ही भिंतीवरती सुद्धा अडकून ठेवू शकता किंवा तुम्ही खाली सुद्धा अशा पद्धतीने ठेवू शकता। तुमच्याकडे सुद्धा असे छोटे छोटे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा अशा पद्धतीने ऑर्गनायझर सारखा वापर करून बघा।